गण गण जय गजानन गणात भक्त मंडळी, होते 6व्या गण अध्यायाचं गण पठण आपण या गण ठिकाणी करणार आहोत. तर गणात आपण सर्व बोटे एकाग्र मनाने गण आणि शांत गण चित्ताने हा गणात अध्याय बोटे पूर्ण गण ऐकाल गण गणा आणि शेवटी कमेंट बॉक्स मध्ये जय गजानन लिहाल. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कृपया हा अध्याय टाळू नका. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. हे परमंगला श्रीहरी, तुझी कृपा झालीवरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संत वाक्यासी भरवसा मी ठेवरी. श्रीनिवासा मंगलाची धरून आशा, तुझ्या दारी पातुला आता विनमुख लावल्यास त्याचा दोष तुला लागेल. आणि बट्टा वाक्यास लागेल की संताच्या, म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा. रोष ना करावा या जन लेकरावर, बालकाचे हिन पण माते लागी दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थाची स्वारी. तही अपूर्व एक घडली गोष्ट श्रोते आहे ती एका गावाची. या दक्षिणास बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले. एक दिवस कणसे मक्याची खाव्या. बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली. खरी विहिरीपाशी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धन्वंतर पाणी जिला परंपरा. गर्दशाळेचे वृक्ष थोर जवळ होते. चिंचेचे आगट्या पेटले अक्षराद. मासे हो 10-12 तेने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले आग्या मोहळ लागलेले चिंच वृक्षावरी भले. त्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळून कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात. देखा घोंगड्याचा करुण वृका कोणी गेले पळून. प्राणाप्रिय आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले. आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले नीच चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाव्या मीच आलो कणसे तेही रूप तुझी माझी. ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या. वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णना करावी. माशा चावतीवरच्या वरी बरी तो न तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर. भक्त झाले चिंता दुर्बंकटलालाचे अंतर. दुःखे व्याकुळ झाले हो. कोठोनी बुद्धी झाली मला येथे आणले समर्थाला. कणसे मक्याची खाव्याला मंडळीच्या समेत. अशा समर्थाला गुणे दुःख द्या मीच कारण. झालो हे का शिष्य बन माय जे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुकी केले समर्थाने. जीवांनो जा निघून बसा मोहळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सिम भक्त. जो माझ्या प्रीत्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी. महाराज त्या पाहून बोलते झाले हसून. वा खूप केली समेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासूनही झाली तुरे लड्डू भक्त ये दवा. याचा करी विचारा संकट आल्या कोणावर. कोणी न सहाय्य करणार एक ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फे खाती माशा आली पळून जाती. ऐशा जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर महाराजा अनुमुखास होणार. काटे माशांचे काढाव्या. महापापी मी गुरुळाया तुम्हा लागी त्रास द्या. अन्विता झालो येठाया. माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साच्या. त्याचा व्हावा परिहार उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही. जाण कदा त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले. म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता. पाण्यानीच पान काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मना ज्ञान. बंकटलाल धरी म्हणून काटे काढण्या लागून वाहिले त्याने सोनारा. सोनारे चिमटा घेऊन आले देहास शोधू लागले. करीत तसा तुमच्या काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्षती. ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वायूला रोधून धरले. तो काटे अवघेवरी ऋत आले. ऋतलेले असताना तो पाहता प्रकारा लोकानंदले फार कळून आला. अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कणसे बाजले. अवघ्यान नीती ग्रहण केली. स्तमाने निघून गेली मंडळी निज गृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेल्या कोटाला आपल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंहजी कारणे हा कोतशालीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्ती बलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्ती वृत्तात वर्णिले आहे. भूत आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावून साचारा आहे. 18 कोसावर ईशानेला परियसी. मनोवेगाचा सजून वारू.
निगते झाले सद्गुरुजे पदधनांचे कल्पतरू श्री गजानन महाराजा कोटाच्या सनिदासी एका निबिडशा अरण्यासी नरसिंह राय अरण्याशी एकांतवास सेवा हे निर्जरावगी अरण्य महावैकर दारुण निंबा अश्वत्थ रातांजन वृक्ष जे देव दिले लता त्या नाना जाती वृक्षा वेळून बैसल्या अस्थिर तुर्ण वाढले भूमीवरती सर्प वारुळे संख्याता ईशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत म्हणून आल्या उचित समर्थ त्यासी भेटावया सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले त्याने चित्त आनंदले स्वामी नरसिंहचे भले ते तो प्रेमानवर नव्हे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक मुनी वशिष्ठ एक पराशर ऋषी श्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तटगोदेचा एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैनते एक कुमार सती वानर अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद झाला सारखा बैसते झाले एका सनी निजुग ते करावया अनुभव ते आपापले एकमेका कथिते नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिला असं मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित ज्याचा मूळ न लागे अंत या सामान्य लोकात त्या गोष्टीला पोळ्या पिसा बनवलो जगा ठाया उपाधी ते नसावया वेळ बळेची पांघरलो तत्व जाणण्याकरता मार्ग कथिले आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गाचे एकत्रित आहे खेळीचे परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा तरी दयाशी तत्वाचा खरा बोधना होईल योग क्रिया करून अलिप्त राहावे त्यापासून कमलपत्रा समान तरीच पळू नये याच परिप्रपंचाची स्थिती नरसिंगा झालीसाची आसक्ती कन्यापुत्राची मुळीच न राहता कामा नये गार पाण्यात राहते परिण पाणी शिरू देते तैसीची वागती साचे या प्रपंचा माझारी या परी त्वा राहावे अपेक्षा रहित असावे चितातून न रळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजेच काही अशक्य नाही तू आणि मी या आणि शेषशाही एकरूप आहो पायी जनजनार्दन बिंद नसेस नरसिंग म्हणे बंधुराया आला मसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग करे मानी तू कथिले जाया परी तैसा वागेन भूमीवरी मी जानवरच्या वरी अशीच भेटी द्यावी त्वा देह प्रारब्ध तयांचे असेल त्या ज्या जातींचे तेच आहे व्यवहाराचे लोकाचारी संशय तुम्हा कारणे जे का दाडिले ईशान तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती तुझी घरी व्यवहारिक बेटावरच्या वरी देत जावी साजरी मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाची मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया शक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योग्य क्रिया अवगत तुला पहिल्यापासून पदर लावता पाण्याप्रत योगी भरधाव वरून पळत क्षणावाजी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे तुगजोबतांचे रात्रभर झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघाची या संगमी खरे खरे जे का संत ते हेच घडून येत दांभिकाची होतात भांडणे पाहुणे एकमेका दांभिक म्हणू नये गुरु हे ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला त्या गणे आहे त्याला निवडून या श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वतेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साजवेरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निधीची सदाचार नरसिंगची भेटण्या जाण कारण आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे कुठाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहा या द्वय संतासी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संकल्प पावली कारणात त्या भेट रूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीसी साधून येऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगासी पुसून भले भेट ना झाली पौरासी पुढे कदा गजानन करीत असता ब्रह्मन दर्यापुराच्या सनिध जाण येणे झाले शिष्यास दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी वज्रपुष्णास वास तेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयुष्णीला मिळणारी या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित 4 भाषा अवघात होत्या श्रोते जयाला कीर्ती ज्याची विद्वत्तेची वराळी पसरली साची याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदय सेत दिनकार अर्ध द्यासी देतसे पंच उषाकाल वज्रभूषण उठे भला सारुणी प्राप्तवी धरला अरुणोदय स्नान करी तेही शितुपतज्ञानी ऐसे कर्मट परिज्ञानी मानमान्यता युद्धजनी ज्यांची होती विशेष त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला वाटे तपाची द्यावाला फल त्या वज्रभूषणाशी
चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ध्याना जेठी समोर नदीच्या काठी आले व ब्रजभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशा दाही कुकुटाचा आवाज वरचेवरी एकाव्या चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागले त्यादरे भास्कराची सामरी पूर्व दिशा लक्षण भास्कराचा उदय होता तर मणिमाला हा म्हणतात जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गृहमध्ये बसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सभे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची तई वज्रभूषणा तत्वता झाल्या सूर्यासी अर्धे देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजान बाहू निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर ज्यांची झाली असे ऐसा पुरुष पाहता क्षणी भद्रभूषण हर्षला मनीष नांद्या स्नामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या अर्ध दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली दयाला पित्राय नमा सूर्याय नमा भावाय नमा खगाय नमा ऐशी नावे घेऊन पाहत आले घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती वळली गजाननसी आदरे भले न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्नवन धोर महाराजांचे चालले माझ्या चपा चरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी नवोदरीच्या भास्कराला देतो होतो अर्धभल्या तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञानराशी हे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भैरव चिंता नासे गजानन गुरु मज पावा ताईची प्रार्थना करून संपवले त्याचे स्तवना योगेश्वर या लिंगनात दृढ दिदले त्या दोन्ही करे माय जैसी लेकराशी प्रेमे धरी पोटाला ते विभद्रभूषणाला धरिते झाले ते महाराज मस्तकावरी ठेवला कर आशीर्वाद दिला थोर सदा सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरुणी कर्मफल टाकीता भेटतो गणनिळ त्याच्या अंगेन लागे मुळ त्या या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्ययही तुझे माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावचे होते नावपूर्वकाली शिवगाव वंशला दला ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात 17 पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावशी आले परीन स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा अकोले मलकापूर नावे सांगावी कुटोर चांदण्याची न होणार मोजदात केव्हाही ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला सुरू झाला हे मारुतीचे मंदिर शेगाव व्यवसायाचार पाटील मंडळी थोर थोर होती भक्त देवाची पोटी लागी जैसा आळा ते पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक होती कीर्तन जर अन्नदानाशी पुराव गे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा स्रोत पाटील पण अवघे आहे वाघाचे पांघरून जो घेई त्याला जन भिवू लागती सहजीची गाव करीती रावण करी अशी मराठी भितरी म्हणा आहे एक साजरी ती यथातथ्य असे त्या मारुतीच्या मंदिराशी आले गजानन पुण्य राशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंकटलालाशी मी आता या मंदिराशी राहीन जाणार हरनिशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फार फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रपंचिकांचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी तू बोलो विषय ज्या दिवशी तेवढ्या पुरता येणं देत हे अंतरीचे गृहे तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मच्छिंद्र जालंधर हे राहिले प्रपंचिकांचे वगळून घर कारणा माझी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी जोरण बहादूर वीरगाजी ज्याने हिंदूची रक्षिबाजी दंडून दृष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासर परी सज्जनगडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार व्हावा वाट्यमुळे धरावा माझ्या मानाने असं मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेरे देवता झाला रुकार तो बंकटलाला सावकार गजाननाच्या म्हणण्याला स्वामी मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समस्त भास्कर पाटील सुश्रुती करता जवळ राही निरंतीर हा दास गुणविरिचित श्री गजानन विजय रामेग्रस्त मोक्षला जाओ पथ संत चरणा सेवेचा शुभम भवतु हरिहरपस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोध्याय समाप्त सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।